नमस्कार, मी मनीष शेळके. आपण सध्या बघत आहोत हिवाळी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनाला प्रत्येक आमदार, विधानसभा सदस्य नागपुरात दाखल होत आहे. परंतु नागपुरात दाखल होण्या अगोदर प्रत्येक जण असा चलतोय, त्यांच्यासोबत पीए चलतोय, त्यांच्या हातामध्ये एवढ्या एवढ्या डायरी आहेत आणि फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. मला त्या सर्वांना एकच सांगायचंय, तुम्ही त्या नागपूरला अधिवेशनासाठी गेलेला आहात, व्हिडिओ काढण्यासाठी नाही. तसेच विशेष बघितलं तर महाराष्ट्रातले खासदार असतील, लोकसभेचे सदस्य, ते देखील संसदेपुढे जात आहेत. कोणी असा व्हिडिओ काढतंय, फोटो काढतंय, कोणी असा फोटो काढतंय. तुम्ही तेथे केवळ जनतेचे काम करण्यासाठी गेलेले आहात. जनतेचे प्रश्न सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचवण्यासाठी तिथे गेले आहात. तिथे गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या खासदारांनो, तुम्हाला शेतकऱ्याचा प्रश्न मांडता येत नाही, सामान्य जनतेचा प्रश्न मांडता येत नाही, तुम्हाला नीट हिंदीत बोलताही येत नाही. फक्त तुम्ही संसदेत फोटो काढण्यापुरते जाता का? अहो, तुम्हाला ज्या सामान्य जनतेनं निवडून दिले, त्या सामान्य जनतेचे प्रश्न न मांडता केवळ तुम्ही तेथे फोटो सेक्शन करण्यासाठी जाताय का? मराठवाड्यातील असतील, महाराष्ट्रातील असतील, अनेक शेतकऱ्याचे प्रलंबित प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं त्रस्त केलेला असून तुम्ही त्यांना तुटपुंजी रक्कम देऊन, त्यांना भीक दिल्यासारखी रक्कम देऊन त्यांना असमाधानी केलेलं आहे. अधिवेशनात असेल, आपल्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला सत्तेत असलेले पक्ष चहा पाण्यासाठी विरोधी पक्षातील आमदारांना बोलवत आहेत. अहो, तुम्हाला लोकांनी चहा पाणी करण्यासाठी निवडून दिला नाही, तर तळागाळातले सामान्यातले असामान्य प्रश्न वरती पोहोचण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे. सर्वोच्च सभागृहापर्यंत या लोकांनी पाठवलेला आहे. आता झालेल्या नगर परिषदच्या निवडणुका, या निवडणुकीत आहे तुम्ही सत्ताधाऱ्यांनी असो किंवा विरोधकांनी बक्कळ पैसा वाटून मतं विकत घेतली. तुम्हाला सत्तेत समाजसेवा, समाजाचे काम, लोकांची कामे, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी कधीच जायचं नाहीये. तुम्हाला सत्तेत फक्त आणि फक्त महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, पैसा लाटण्यासाठी, या जनतेवर राज्य करण्यासाठी, जनतेवर आवाज उठवण्यासाठी, गुंडगिरी करण्यासाठी, अवैध धंदे करण्यासाठी तुम्हाला सत्तेत जायचंय. मग ते देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील. अजितदादा पवार यांचे किती अवैध धंदे आहेत, अजितदादा पवार यांच्या आमदारांचे किती अवैध धंदे आहेत, महायुतीत असलेल्या आमदारांचे किती अवैध धंदे आहेत. एक नगरसेवक 5-5 कोटी नगरसेवक होण्यासाठी खर्च करतो, मग त्याला हे पैसे येतात कुठून? देवेंद्र फडणवीस जेव्हा शेतकऱ्याची अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यात नुकसान झालं, तेव्हा फडणवीस साहेबांना हा बीड जिल्हा दिसला नाही. पण नगर परिषदचं निवडणूक आली आणि फडणवीस साहेब हेलिकॉप्टरनं पळत पळत आले. नमस्कार, माझ्या उमेदवारांना निवडून द्या, यांना नगराध्यक्ष करा. तसेच अजितदादा पवारही आले, प्रत्येक माणसाच्या समोर पाय पडत म्हणाले, माझा उमेदवार निवडून द्या. आणि अवकाळी पावसानं जेव्हा त्रस्त झालता शेतकरी, तेव्हा मात्र हायवेने पळाले. मग खरंच तुम्ही शेतकऱ्यांची लुबाडणूक करताय का? अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, तुम्ही खरंच डोळे उघडा आणि या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा. तुम्ही सत्तेत आहात. आणि तसेच या विरोधकांना देखील सांगाल मी, त्यांच्या चहा पाणी जेवण करीत बसू नका. अरे, बोट दाखवा प्रत्येक गोष्टीवर, त्यांचा भ्रष्टाचार दाखवा. तुम्हाला अडचणीत आणत असतील तर तुम्ही चुकीचे कामं करू नका. आणि शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी झटा, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.